पण 3 वर्षाच्या कालावधीत जर तुम्ही पाहिलं त्या टेबलवरती तर खूप ट्रॉफी तिला मिळालेल्या आहेत. प्लस तिला दुचाकी गाडी पण तिला मिळालेली आहे बक्षीस म्हणून. तर इतक्या कमी वयात त्याचं संगोपन या दोघं दाम्पत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळे, आणि मी तिथून पाहत होते जेव्हा तिचं शूटिंग चालू होतं, खूप मायेने दादा तिची काळजी घेत होते. म्हणजे परिस्थिती कशी असो, पण जर आपण आपल्या जनावरांना जर प्रेम दिलं, माया दिली, तर ते तितकंच प्रेम आपल्याला देतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रिया आहे. आणि मी माझी एक 1.25 वर्षाची मुलगी आहे. मी या हेतूने तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपण बऱ्याचदा आता काय होतंय की आपण मुलांकरिता जर्सीचं दुधाकडे वळतोय, पण जर मुलांची, मी डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला सांगते की मुलांची जर ब्रेन डेव्हलपमेंट चांगलं व्हायची असेल, त्यांचं आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल, तर देशी गाईचं दूध हे लहान मुलांसाठी अतिशय चांगलं आहे. त्याचबरोबर जे जास्त वयस्कर जे आहेत त्यांच्यासाठी पण देशी गाईचं दूध खूप चांगलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ऍटलिस्ट आपल्या मुलांसाठी तरी खिलार गाईचं दूध असेल किंवा गीर गाईचं दूध आहे ते आपल्या मुलांसाठी दूध, त्याचं तूप, ते उत्पादन आपण घेतली पाहिजेत. आपल्याला काय वाटतं की गीर गाई आहे, हो म्हणजे संगोपन तेवढंच करावं लागतं, कष्ट तेवढंच घ्यावे लागतात, पण आपल्याला तेवढं यील्ड मिळत नाही, तेवढं प्रमाणात आपल्याला दूध मिळत नाही. पण त्याचं जेवढं मिळतंय त्याचं क्वांटिटी पेक्षा पण क्वालिटी ही खूप चांगली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या दारात, माझ्या स्वतःच्या दारात एक आमच्या पेनूरला खिलार गाई आहे, तर आपल्या प्रत्येकाने, मी या निमित्ताने तुम्हाला हे देखील सांगेन की आपण आपले जे देशी जे प्रजाती आहेत त्याचं जतन करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आपल्या मुलांसाठी, आपली भविष्यातली जी येणारी पिढी आहे ती जर उत्तम निरोगी ठेवायची असेल तर आपण सर्वांनी या ज्या देशी प्रजाती आहेत या सुद्धा तितक्याच प्रेमाने संगोपन करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा आता 1-2 दिवसात तिची डिलिव्हरी होईल, तर प्रियाला वाढदिवसाच्याही शुभेच्छा. आणि एक नवा जन्म तिचा होणार आहे, तर त्याच्या देखील तिला शुभेच्छा. आणि तिचे आई वडीलच आहेत हे दोघं जण, तर त्यांनाही आता ते आजी आजोबा होणार आहेत, तर त्यांनाही त्याच्या शुभेच्छा. या कार्यक्रमासाठी आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल सुरवसे दादांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.